ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई महापालिकेतली बातमी। मुंबई महापालिकेमध्ये उद्या स्थायी समितीची प्रत्यक्ष सभा होणार आहे। एकाच दिवशी सभेमध्ये तब्बल 674 प्रस्ताव येणार आहेत। एकाच दिवशी इतके प्रस्ताव चर्चेला आणू नये अशी मागणी भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी कोर्टात केली आहे, मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली आहे। त्यामुळे उद्या मुंबई महापालिकेची महत्त्वपूर्ण सभा प्रत्यक्ष होणार आहे, ज्याच्यामध्ये सुमारे 1000 ते 1200 कोटींच्या खर्चाचे प्रस्ताव एकत्रित आणले जातील अशी माहिती आहे। मनश्री पाठक अधिक माहिती देतील या बैठकीसंदर्भात। मनश्री, एक महत्त्वाची सभा मात्र या मुद्द्यामुळे काहीशी चर्चेमध्ये आली। मुंबई महापालिकेची जी उद्या होणारी स्थायी समितीची सभा आहे ही तब्बल 7 महिन्यांनंतर होते, जी प्रत्यक्ष सभा होणार आहे, विधी होणार नाहीये। भाजपची एक मागणी निश्चितपणे मान्य झालेली आहे कोर्टात, ती म्हणजे ही सभा व्हीसीद्वारे न घेता प्रत्यक्ष घेण्यात यावी अशी भाजपची मागणी होती, जी कोर्टाने मान्य केलेली आहे आणि त्यानुसार आता प्रत्यक्ष सभा होणार आहे। मात्र 674 प्रस्ताव एकत्रितरित्या आणले जाणार आहेत। यावर मात्र कोर्टाने एवढंच म्हटलं आहे की प्रत्येक प्रस्तावावरती नगरसेवकांना चर्चा करण्याची संधी जरूर मिळावी नियमानुसार। मात्र आता हे 674 प्रस्ताव एकत्र आणले जाणार की नाही, प्रशासन नेमका किती वेळ ही सभा चालू ठेवणार हे आता बघावं लागणार आहे। कारण नगरसेवकांना प्रत्येक प्रस्तावावर बोलायचं म्हटलं तर किमान 10 मिनिटे हे प्रत्येक नगरसेवकाला मिळाले हवेत। त्याच्यामुळे उद्याची ही सभा नेमकी किती वेळ चालेल हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे। आणि त्यासोबतच भाजपचा देखील आरोप आहे की हे 674 प्रस्ताव जे कोविड काळातले होते, कोविड कंत्राटांसंदर्भातले होते, भ्रष्टाचारावरती पांघरून घालण्यासाठी म्हणून हे प्रस्ताव एकत्र आणले जात आहेत असा भाजपनं आरोप केलेला आहे। या प्रस्तावांमध्ये देखील अनेक घोळ असल्याचं समोर येत आहे। त्याच्यामुळे उद्याची स्थायी समितीची बैठक ही निश्चितपणे खूप महत्त्वाची आहे। धन्यवाद मनश्री या माहितीबद्दल।